पुण्यातील ससून रुग्णालय हे नेहमीच काही ना काही कारणास्तव चर्चेत असते आणि या चर्चेला आज काहीतरी नवीन उधाण मिळालं, ते म्हणजे ससून रुग्णालयाच्या वॉचमॅनने रुग्णालयामध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरवली आणि या अफवेमुळे रुग्णालयातल्या बऱ्याचशा डॉक्टरला आणि रुग्णांना खूप जास्त प्रमाणात त्रास झाला। पण नेमकं झालं काय? जेव्हा या वॉचमॅनची विचारपूस करण्यात आली त्यावेळेस आपल्याला हे कळण्यात आले की या वॉचमॅनला वर्क प्रेशर खूप जास्त होतं, त्याला खूप जास्त तणाव दिला जात होता आणि ह्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी किंवा स्वतःवरून लक्ष दुसरीकडे विचलित करण्यासाठी त्याने ही अफवा पसरवली। त्याने एका रुग्णाच्या नातेवाईकाचा मोबाईल चोरून त्यांना त्या नंबरवरून 2 दिवस सलग वेगवेगळ्या डॉक्टरला मेसेज केले की ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे आणि 2 दिवस हे मेसेज आल्यानंतर डॉक्टरने देखील या परिस्थितीमध्ये गांभीर्याने दखल घेतली। त्यांनी बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली आणि जेव्हा पोलिसांनी येऊन इथं पूर्ण शहानिशा केली या परिस्थितीची तेव्हा कोणताही बॉम्ब ठेवला गेलेला नव्हता इथं आणि जेव्हा त्यांनी सिम कार्ड ट्रेस करून या वॉचमॅनला शोधले तेव्हा त्याने ही सगळी गोष्ट स्वतःहून कबूल केली। आता सध्या त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि पोलीस ह्या गोष्टीवर आता पुढे काय करणार आहे ते आपण नक्कीच बघूया। तोपर्यंत न्यूज.साठी मी मृदुला नारळे, पुणे।